मध्ये शेष नारायणी तिसरा गोंधळ घातला कुठं पांडुरंगाच्या रावळामध्ये तुकाराम महाराजांनी गोंधळ घातला चौथा गोंधळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने गोंधळ घातला आणि पाचवा गोंधळ हे तुमच्या आणि आमच्या दारामध्ये गोंधळ म्हणून या ठिकाणी बाबा कलिमा निर्माण झाला अवघा तोची धर्म बुडाला हे खऱ्याचं खोटं झालं लबाडाचं तोंड मोठं झालं आताच्या काळामध्ये आताच्या युगामध्ये सुनबाई ती सासूला रट्ट म्हणून बाबा ही कलिमान आहे कलिमान कसं आहे कलियुग म्हणजे हे आज न उद्या बुडणार आहे आपण झोपीत असता सुद्धा कधी बुडल याचा अर्थ नाही खालीवरी कधी होईल याचं काहीच नाही कारण का जगावरती ग्लानी येते त्यावेळेस लोकांनी म्हणून बाबा ही कलियुग कसा या कलियुगाची तरा ध्यान देऊन ऐका जरा या कलियुगाची तरा ध्यान देऊन ऐका जरा हे दत्ता भाऊ गाणं आहे त्यांचं गाणं तर गाणं आहे रातभर गायली गीता सकाळी राम शिकता पण गाणं कसं आहे काळ झाला लागण्यासारखं गाणं असतं ऐकलं तर या कलियुगाची तरा ध्यान देऊन ऐका जरा ही तसा केला नाही हाताच्या दमान्या ही तर केला नाही हाताच्या दमान्या ही तसा केला नाही हाताच्या दमान्या नाही सासू नाही मेहना नाही सासरा नाही कुणीच नाही मग कुणी कुणावर बिघडती कुणी कुणावर बिघडती पैशासाठी जगात झगडती कुणी कुणावर बिघडती पैशासाठी जगात झगडती संगे किडे रगडती ग आताच्या जमान्याला संगे किडे रगडती ग आताच्या जमान्याला मी तसा केला नाही सारा केला आताच्या जमान्याला मी तसा केला नाही सारा केला आताच्या जमान्याला घरमालक भावा भावाची मारामारी भावा भावाची मारामारी भावा भावाची मारामारी भावा भावाची मारामारी या जगामध्ये एका आईच्या पोटी जन्म घेतलेले सख्खे भाऊ कधी एकत्र राहिले नाही राहिले का कारण का या दाना पैसा इस्टेटसाठी चालू एवढं भावा भावाची मारामारी भावा भावाची मारामारी जगती गंमत दुनिया सारी या कधीच्या घरामध्ये भांडण लावलं की शेजारी पाजारी येते तर बघत तमाशा लांबून पण सोडू येत नाहीत लोक काय का भावा भावाची मारामारी बघती गंमत दुनिया सारी मध्ये म्हातारी धडपड करी गे आता जमान्या मध्ये म्हातारी धडपड करी गे आता जमान्या मध्ये म्हातारी धडपड का एका पोटामधून लेकरं आलेले असतात बापाला मारू शकते पण आईवर हात उचलू शकत नाही बरोबर आहे का भावाचं भांडण लागलं की बाप म्हणतो बाबा हे सोडवे पोराली तेवढ्यात म्हातारी म्हणणारी जन्म दिलेली आई असती पण लेकरासाठी मधी पडती म्हणून भावा भावाची मारामारी बघती गमत दुनिया सारी मध्ये म्हातारी धडपड करी आताच्या जमान्या मध्ये म्हातारी धडपड करी आताच्या जमान्या एवढं झाल्याच्या नंतर भावाचं भांडण झालं थोरलानी धाकटा काय म्हणते म्हातारे सांगतो मी ग तुला सांगतो मी ग तुला सांगतो मी ग तुला सांगतो मी ग तुला नको माझ्या बायकोला नको माझ्या बायकोला बाबा लग्न व्हायच्या आधी आई असती आणि बायको आल्याच्या नंतर म्हातारी असते लग्न व्हायच्या आधी आई म्हणतो आणि लग्न झालं की म्हातारी म्हणतो म्हातारे सांगतो मी ग तुला सांगतो मी ग नको माझ्या बायकोला नको माझ्या बायकोला हे नगरे माझ्या बायकोला बोलायचं नाही
माझ्या बायकोला काम सांगायचं नाही. हा. आता वेगळंच राहायचंय मला ग आताच्या जमान्याला. आता वेगळंच राहायचंय मला ग आताच्या जमान्याला. आता वेगळं राहायचंय मला ग, आताच्या जमान्यात. आता वेगळं राहायचंय मला ग, आताच्या जमान्यात. मग एवढं झालं पोरग म्हातारीला सांगतो आणि वेगळं राहतंय महाराज. पोरग वेगळं राहिल्याच्या नंतर पुढे काय होतं बघा. आई बापाच्या ताब्यातलं सुटलं आणि बायकोच्या मुठीमध्ये अडकलं. बायको म्हणील तसंच ऐकावं लागतं. नंदीबाई व्हावं लागतं. काय नंदीबाई व्हावं लागतं. म्हातारी तर म्हणली बाबा 2 रुपयाची बसस्टँडला जाऊन तपकीर आणलं नाकात वडायची. पोरग मध्ये या म्हातारीचा काय लागलं किटकिट करायला लागली. आणि पोरग जर बसस्टँडला असलं आण बायकोचा फक्त मिस कॉल पडावा. शेटी फिटूस तर नाही बाबा ते गोपाळ पुरा झाला तर पुन्हा मला आहे का नाही. म्हणून ह्याचं सांगायचं म्हणजे काय. गेली तर कंबरदाची सारी, गेली तर कंबरदाची सारी. आई बापाच्या ताब्यात सुटलं बायकोच्या मुठीत अडकली की बायको कशी करते पुन्हा. 4 चौघामध्ये पोरग वावरणार. गेली तर कंबरदाची सारी बायको पलगाराला बंगारी. आता उद्यापासून तीच काम. बायको पलगाराला बंगारी. नवरा नळाला पाणी भरील गे आताच्या जमान्याला. नवरा नळाला पाणी भरील गे आताच्या जमान्याला. व्यसन बांधवायला काही वेळ लागत नाही. संगत मध्ये कशी असते बघा. हिंदी मध्ये सांगणं आहे संगत करे बडे की तो बडच बडच जाती है. संगत करे बडे की म्हणजे चांगले संगत केली तर चांगले गुण लागतात. संगत करे बडे की तो बडच बडच जाए. संगत करे हलकत की तो गिन गिन के जूते खाए. एखाद्या संघ जर चांगले वळण लागलं तर वळण बिघडत नाही तर. आणि एखाद्या संघ जर वळण बिघडलं रस्त्यावर सुद्धा जोड खायला माझे पुढं नाही. म्हणून सांगायचं मला काय काय सांगायचं. खायला मिळेल सोसायटी, खायला मिळेल सोसायटी, खायला मिळेल सोसायटी, खायला मिळेल सोसायटी. फिरायला मिळेल फटफटी, बसाया मिळेल फटफटी. बाहेर गेले की असं गुटखा खा, सुपाऱ्या खा, मावा खा, राजी इलायची खा, काय खायचं ती खातो. खायला मिळेल सोसायटी. सासरवाडीने दिलेली फटफटी. तुटकी मुटकी का होणार पण माझ्या लेकीला घेऊन जावा इकडे येईल. खायला मिळेल सोसायटी, बसायला मिळेल फटफटी. ए आजमाय प्यायला मिळेल हटफटी ग आताच्या जमान्याला. प्यायला मिळेल हटफटी ग आताच्या जमान्याला. कारखान्याची उचल घ्यायची 2 लाख रुपये दारून घालवायचे. लाख रुपये त्याने पाणी घालवायची. तिकडे घेऊन आहे का नाही. म्हणून आजकालच्या पोरण पुरी, आजकालच्या पोरण पुरी. तुमचा विचार वाटतंय का नाही माझे लेकर लहानाचे मोठे व्हावे, कुठं मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकावे, एखाद्या नोकरीला लागावे. पण आजकालचा जमाना वेगळा आहे. मग सांगितलं कलिमा निर्माण झालेला आहे. कधी काय होतं ते सांगता येत नाही. आपण 10 लाख रुपये खर्च करून लेकराला कुठं मोठ्या कॉलेजमध्ये टाकतो पण लेकरू तिकडे काय गुण करते माहितीये का. आज काय ते पोरं पोरी, आज काय ते पोरी शाळेचं निमित्त करी, शाळेचं निमित्त करी, कॉलेजचं निमित्त करी. आज काय ते पोरं पोरी कॉलेजचं निमित्त करी. आई बापाच्या महागरी पिक्चरची लाईन धरील ग आताच्या जमान्याला. सैराची लाईन धरील ग आताच्या जमान्याला. पिक्चरची लाईन धरील ग आताच्या जमान्याला. सैराची लाईन धरील ग आताच्या जमान्याला.
सांगायचं एवढंच आहे, आई बापाची सेवा करा. आई बापाची सेवेमध्ये सर्व तीर्थ या ठिकाणी एकत्रित येते. 33 कोटी देव या ठिकाणी आपल्या पैसे, पण ते म्हणतात ना तुझा आहे तुझ्या पाशी पण वेडा जागा चुकलाशी. तुझा आहे तुझ्या पाशी पण वेडा जागा चुकलाशी. 10,000 रुपये खर्च करून मोटर गाडी करून तिकडं जायचं कुठं काशी तीर्थयात्रा करायला, आणि आई बाप कुठं, बाप कुठं म्हशीचं शेण काढायला, आई कुठं तर कोंबड्याचे अंडे गोळा करायला. का हे गलिमान आहे बाबा. म्हणे आई वडिलाच स्थळ कसं असं, कुणी पंढरीला जाई कुणी काशीला जाई, कुणी पंढरीला जाई कुणी काशीला जाई. चार धाम घरी माझ्या बापानी आई, चार धाम घरी माझ्या बापानी आई, चार घर धाम माझ्या बापानी आई. पंढरीला जाई कुणी काशीला जाई, पंढरीला जाई कुणी काशीला जाई. चार धाम घरी माझ्या बापानी आई, काय केलंय आईनं? 9 महिना 9 दिवस पिंड वाढवला. कुणाचा? आपला. आईनं 9 महिना 9 दिवस पिंड वाढवला. जन्माला आल्याच्या नंतर हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, 18 झाला पाहिजे. कोणत्या माईनं आवाज जर लय लिंबू संध्याकाळी रातचं जर उठून रडा लागला तर आई तटकीला उठती, झोपत नाही, आईला झोप येत नाही. म्हणून माया माऊलीनं माझ्या वाढविला पिंड, पिताजीनं केले माझे बलवान दंड, पिताजीनं केले माझे बलवान दंड. माया माऊलीनं माझ्या वाढविला पिंड, पिताजीनं केले माझे बलवान दंड, केले माझे बलवान दंड, पिताजीनं केले माझे बलवान दंड. माय माऊलीनं माझ्या वाढविलं पिंड, पिताजीनं केलं माझे बलवान दंड. हिचा सोपर आहे गती आणि का दुसरी नाही. चार धाम घरी माझ्या बापानी आई, चार धाम घरी माझ्या बापानी आई, चार घरी धाम माझ्या बापानी आई. पंढरीला जाई तुम्ही काशीला जाई, पंढरीला जाई तुम्ही काशीला जाई. आणि चारी धाम घरी माझ्या बापानी आई, चारी धाम घरी माझ्या बापानी आई, चारी धाम घरी माझ्या बापानी आई. पिता जणू अवतार वाटे विठ्ठलाचा, जणू अवतार वाटे विठ्ठलाचा. बापाचं जर अपमान जर 4 लोकांमध्ये केलं तर त्या जिंदगीला किंमत नाही दादा. बापाचा जर अपमान जर 4 लोकांमध्ये केला तर त्याला किंमत नाही. आईला जर बायको समोर बोललं तर त्याला किंमत नाही दादा, लय मोठेपणा वाटत नाही. म्हणून आई बापाचं जर चुकत असलं तर आई बापाला कोपऱ्यात घेऊन सांगायचं आई तुझं चुकलंय. बापाला सांगायचं बाबा तुमचं चुकलंय. म्हणून पिता जणू अवतार वाट विठ्ठलाचा, माय स्वर्ग दाई 3-4 पावलाचा, माय स्वर्ग दावी 4 पावलाचा. पिता वसुदेव, पिता वसुदेव आहे देवकी गपाई. 4 घरी धाम माझ्या बापानी आई, 4 घरी धाम माझ्या बापानी आई, 4 घरी धाम माझ्या बापानी आई. म्हणून आई बापाची सेवा करा. आई बापाची सेवा केल्याने कमी कधीच पडणार नाही दादा. म्हणून सांगायचं मला कदा तर जीवनामध्ये येऊन दारू गांजा मत पिये दारू, जीवनामध्ये येऊन हिंदीमध्ये सांगाय
दारू गांजा मत पियो यारो, दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुंग हो जाती है। दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुंग हो जाती है। अपने पल्लू का पैसा खर्च के मुंह में मट्टी जाती है दादा, मुंह में मट्टी जाती है। म्हणून आज भल्या माणसा विचार करावा, भल्या माणसा विचार करावा, विचार करून मनी धरावा। भल्या माणसा विचार करावा, विचार करून मनी धरावा। भल्या माणसा अरे विचार करावा, विचार करून मनी धरावा। भल्या माणसा विचार करावा, विचार करून मनी धरावा। काळ्या पुडीतील जीव लग पोपट भरारी मारील रे। काळी पुडी म्हणते हे आपला देहामधला आत्मा आहे, ह्या आत्म्याला मरण नाही जात। आत्मा हा अमर आहे, हे आत्मा ह्या दुसऱ्या शरीरामध्ये जाऊ शकतो, पण या देहाला कुठं जाता येत नाही। देहाला कुठं जावं लागते, मातीत जावं लागते, है का नाही? म्हणून अरे काळ्या पुडीतील जीव लग पोपट भरारी मारील रे। तुझा रिकामा पिंजरा हा वेडा मातीत जाईल रे, तुझा रिकामा पिंजरा हा वेडा मातीत जाईल रे, तुझा रिकामा पिंजरा हा वेडा मातीत जाईल रे। गाणे कसे आई बापानं आपल्याला लहानाचं मोठं केलं, लहानाचं मोठं केलं, रेगा रूपाला आणलं आई बापानं आपल्याला, आणि आई बापानं आपल्याला एकाचे 2 हात केले, एकाचे 2 हात केले। मग कसं जीवलग जीवाची लाडाची राणी, जीवलग जीवाची लाडाची राणी। माणूस जिंदगीमध्ये येऊन जर गेला, निघून गेला ना, त्याचं काहीच खरं नाही। शेजारची बायको सुद्धा बघा काय म्हणते, जीवलग जीवाची लाडाची राणी, जीवलग जीवाची लाडाची राणी। अरे घडीभर आणती डोळ्याला पाणी, घडीभर आणती डोळ्याला पाणी, घडीभर आणती डोळ्याला पाणी, घडीभर आणती डोळ्याला पाणी। जर नवरा मरून गेला तर भाग काय म्हणते, अरे सोन्याच्या अंगठी सोन्याची साखळी काढून घ्यावी रे, सोन्याच्या अंगठी सोन्याची साखळी आणि काढून घ्यावी रे। तुझा रिकामा पिंजरा वेडा मातीत जाईल रे, तुझा रिकामा पिंजरा वेडा मातीत जाईल रे, तुझा रिकामा पिंजरा वेडा मातीत जाईल रे। तुझा रिकामा पिंजरा येड्या मातीत जाईल रे, तुझा रिकामा पिंजरा येड्या मातीत जाईल रे, तुझा रिकामा पिंजरा येड्या मातीत जाईल रे। एखाद्याचं चांगलं केलं तर आपलं जिंदगीभर नाव निघतं, आणि एखाद्याचं आपल्या हातात तुझं थोडं वाईट झालं तर जिंदगीभर जोडं खावं लागतं। 4 चौघामध्ये गेलं तर कार ह्यानं आपलं बेकार केलं, महाग म्हणून आपण म्हणते तर। म्हणून आणि केलं भलं तर म्हणतील भलं, केलं भलं तर म्हणतील भलं, अरे केलं भलं तर म्हणतील भलं, केलं भलं तर म्हणतील भलं। काय म्हणतील, अरे नाही तर म्हणतील बरं झालं मेलं, नाहीतर म्हणतील बरं झालं मेलं, अरे नाही तर म्हणतील बरं झालं मेलं। नाहीतर म्हणतील बरं झालं मेलं। मित्राचा ठावा न पक्षाचा ठावा दुरून पाशील रे, मित्राचा धावा न पक्षाचा धावा दुरून पाशील रे। तुझा रिकामा पिंजरा है वेडा मातीत जाईल, तुझा रिकामा पिंजरा है वेडा मातीत जाईल, तुझा रिकामा पिंजरा वेडा मातीत जाईल रे। तुझा रिकामा पिंजरा येड्या मातीत जाईल रे, तुझा रिकामा पिंजरा येड्या मातीत जाईल रे, तुझा रिकामा पिंजरा येड्या मातीत जाईल रे। नाव तुझं घेत पडली कोरड होताला, नाव तुझं घेता पडली कोरड होताना, आई कोरड होताना। अगं मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला। नाव तुझं घेत कोरड पडली होताला, नाव तुझं घेत कोरड पडली
वेगळी दुनियामध्ये झाली तू